लोकशाही व्यवस्था नीट चालावी, लोकांचा विश्वास कायम राहावा यासाठी या व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकानं आपापली जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे. राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जे सहारिया यांना असं वाटत नाही. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकांची सुद्धा जी रणधुमाळी सुरू आहे, आयुक्त रोज एका जिल्ह्यात जाऊन आढावा आणि पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी आयुक्तांनी हेलिकॉप्टरचा मुक्तपणे वापर सुरू केला. पंढरपुरात तर केवळ विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी आयुक्त हेलिकॉप्टरची वाट वाकडी करून पंढरपुरात आले. निवडणूक आयोगाच्या एकूणच कारभाराचा पंचनामा करण्याचीच वेळ आली. सोलापुरातून उड्डाण केल्यावर खरं तर आयुक्तांना पुण्यात येऊन आढावा घ्यायचा होता, पण सकाळी सकाळी आयुक्तांना विठ्ठलाचं दर्शन घेण्याची अनिवार्य इच्छा झाली. सहारियांनी पायलटला सांगून हेलिकॉप्टरची वाट मग वाकडी केली आणि पंढरीत येऊन बा विठ्ठलाचं दर्शन घेतलं. संस्थांकडून सत्कारही स्वीकारला. पंढरपूर येण्याचे काही प्रोग्राम नव्हता, परंतु विठ्ठलांचे दर्शनाशिवाय पुढे जाणे होत नाही असं मला वाटल्यानंतर मी हेलिकॉप्टरची जो पायलट आहे, लेडी पायलट आहे, ते सांगायला मला आनंद आहे. मी तिला विचारलं तर ती म्हणाली की साहेब, दर्शनासाठी आम्ही नक्की उतरू इथे आणि आपला वेळेवर पुण्याला मी पोहोचून देतो. तो म्हणून आम्ही काही प्रोग्राम नव्हता, त्याने होकार दिल्यानंतर सकाळी इथे उतरलो आणि दर्शन घेतले. जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं सहारियांनी बैठकांचा धूमधडाका लावलाय. प्रत्येक ठिकाणी आयुक्त महाशय हेलिकॉप्टरनं जातात, प्रत्येक ठिकाणी तेच ते सांगतात. अशा कोणत्याही बैठकांना मुंबईतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी संवाद साधणं सहज शक्य आहे. प्रत्येक पोलिंग स्टेशनच्या बाहेर त्या पोलिंग स्टेशनमध्ये जे उमेदवार आहेत त्यांच्या गोषवारा उपस्थित करण्यात येणार आहे. त्यांनी जे शपथपत्रामध्ये माहिती भरून दिलेली आहे त्याच्या गोषवारा पोलिंग स्टेशनच्या समोर लावण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोग सुप्रीम पॉवर बनतो. महसूल यंत्रणा अधिकाराचा गैरवापर करून इतर विभागाच्या गाड्या काढून घेतं. शिक्षक प्राध्यापकांना निवडणुकीची कामं दिली जातात. 10वी-12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचं सुद्धा भान राहत नाही. आणि हे सगळं करताना निवडणूक आयोगाच्या खर्चाचं कुणीही ऑडिट करत नाही, हे विशेष. बरं, पुन्हा न्यायालय, निवडणूक आयोग आणि सैन्य दल यांच्याविषयी शक्यतो वाईट साईड लिहू नये, बोलू नये असे संकेत आहेत. पण हे संकेत तरी किती पाळायचे? विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये जे इलेक्शन ऑब्झर्व्हर्स आलेले होते त्यांना त्यांच्या लायझनिंग ऑफिसर्सनी 30-30 हजार रुपयाचे स्मार्टफोन्स भेट दिले होते आणि या काळामध्ये लाल दिव्याच्या इनोव्हा गाडीमधून ही मंडळी इकडून तिकडे फिरत होती. नुकत्याच संपलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा एका मंत्र्यासह अनेक जणांचे कोट्यावधी रुपये पकडल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलं. प्रत्यक्षात किती जणांवरती कारवाई झाली आणि किती पैसे सरकारच्या तिजोरीत जमा झाले? निवडणूक आयोगाने जे आदेश दिलेले आहेत त्याप्रमाणेच काम चालू आहे. प्रॅक्टिकलच्या परीक्षावर परिणाम होणार नाही, कारण प्रॅक्टिकल घेणारे शिक्षक हे जे असतात ते एकूण शिक्षकांच्या प्रमाणामध्ये 10-15% आहेत, तर त्यांना त्या पद्धतीचं निवडणूक काम मिळणार नाही, जेणेकरून प्रॅक्टिकल परीक्षा वेळेत होतील. लोकशाही व्यवस्था नीट चालावी, लोकांचा विश्वास कायम राहावा यासाठी प्रत्येक घटकानं जबाबदारीनं वागलं पाहिजे, पण तसं होत नाही. त्यामुळं गरज नसताना आयुक्त हेलिकॉप्टरनं फिरतात. त्यांच्या अशा फिरण्यानं ना निवडणुका सुरळीत होतात, ना निवडणुकीतला काळ्या पैशाचा वापर थांबतो. राहुल कुलकर्णीसह सुनील दिवाण, एबीपी माझा, पंढरपूर.